दामोदर भजनी सप्ताहाच्या 126व्या वर्सा निमतान मुरगावचा दामबाब पुस्तक प्रकाशित झाले। ललिता परेश जोशी हांनी बरयल्ले पुस्तक उद्योगिक आणि परोपकारी श्रीनिवास देंपो आणि सप्ताह समितीच्या वांगड्यांच्या हजेरीत प्रकाशित झाले। वास्कोचे मूळ स्थान आणि जर तर आम्ही आज प्रत्येक गोंयची कला आणि संस्कृती म्हणली ती तर जपपाक जाय जाल्यार ह्यो आमी इतिहास भुरग्यां पर्यंत पावोवपाक जाय फुडले पिळगे पर्यंत। काय आज टेक्नॉलॉजीच्या माध्यमांतल्यान असल्यो गोष्टी वयर सरना, बाकीच्यांचेर भर जाता त्यो सरच्योच, त्या बरोबरूय इतिहास प्रत्येक गांवाचो ओदो हांवें महालक्ष्मीचो इतिहास सांगलो, तसो हांगा दामबाबाचो इतिहास वास्को पळयत जाल्यार जे भावनेन आनी श्रद्धेन जेन्ना लोक एकठांय जाले, म्हाका दिसता एट द सेम टायम आमी सदांच सोशल फॅब्रिकाचेर उलयता। हांगाय पळयत जाल्यार जोशी घराण्यान सोशल फॅब्रिक तयार केलें। प्रत्येक प्रतिनिधी, प्रत्येक जे समाजाचे प्रतिनिधी घेवन एकठांय आयले आनी त्या देवाक सोबा सारको मान दिलो आनी ताका लागून हो आज सप्ताह म्हणजे पयलीं अण्णा केन्नाय सांगी हांगा 2-3 दुकानां आसतालीं की तांच्या घरा भोंवतणी। आज तूं जाणा हांगा लाखांनी आनी कोट्याचो धंदो जाता सप्ताहात, पूण सबन समाजाची प्रगती जावची आनी ती ताजे ब्लेसिंग दामोदरान दिला, देव दामोदरान अशें समजून लोकांनी एकठांय येवन हो सदांच साजरो करचो। आनी आज एकदम बरी गजाल आसा की ललिता वहिनी जोशीन आज पुस्तकाचें विमोचन केलां मुरगांवचो दामबाब। हे खरी हिस्ट्री काय कितें आता एवरी जनरेशन तूं तर आतां उलयत प्रत्येक एक शब्द वचून तो डिस्टॉर्ट जाता फॅक्ट, तो फॅक्ट परतो हाडचो म्हणून त्याच हेतून तिने ते पुस्तक हे केलं। दामोदर मंदिराला वास्कोच्या 126 वर्ष झाली आणि ही भजनी परंपरा आणि देवळातले सगळ्या 126 वर्ष टिकून राहिल्या हे आपल्या मोठं कौतुकास्पद आहे। आणि गोव्यामध्ये ही भजनी परंपरा खूप ठिकाणी आहे। तर हे कसं झालं, हा देव दामोदर इथे कसा आला, इतके वर्ष हे परंपरा कशी टिकून राहिली किंवा त्या परंपरा टिकवता आणखी काही मूल्यांची ते संस्कृतीची जपणूक झाली, हे सगळं मला फॅसिनेटिंग वाटलं। ते संगीत आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचावं असं वाटलं। त्याच्याशिवाय ते खरं त्याच्यातलं आहे ते जे फॅक्ट्स काही डिस्टॉर्ट न होता लोकांपर्यंत जावे असं वाटलं, म्हणून या पुस्तकाचा प्रपंच केला आवडेल। गोवा 365 खातीर हिरू महाले, मनीषा जाधव आणि मुझैफ शेख।